जय हरी सखीनो. तर चला, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आपण केलेली आहे, ते आता आपण शिवूया. तर अशा पद्धतीनं बघा मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते. आता इथं एक भाग उचलून पाठीमागं ठेवायचा. अस्तर कसं जोडायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्यामुळं मी एक जोडून दाखवते. अशा पद्धतीनं आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर बघा, प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीनं मी कटिंग पण दाखवलेलं आहे आणि आता शिवून पण मी दाखवणार आहे. तर पूर्ण मी असं ब्लाऊज स्टिचिंग दाखवणार नाही, थोडंसं बघा. तर याच पद्धतीने तुम्ही दुसरा पण पार्ट करून घ्यायचा आहे. तर बघा, सगळे पार्ट मी करून घेतले तिथं. अशा पद्धतीने सगळे पार्ट मी जोडून कटिंग करून राहिलेला कपडा घेतलेला आहे. तर बघा, इथं पाठीचं मी बाहीचं पण तयार करून घेतलेलं आहे आणि हा पाठीचा पण भाग आपण जसा पलटी गळा करतो ना तसा गळा पण पलटी करून घेतलेला आहे. तर आता बघा, इथं आपण टक्स मारून घेणार आहोत. तर टक्स घेणार आहे मी. तर बघा, 4.5 अंतरावर आपण टक्स घेतलेले आहेत. उभे पण 4.5च घेतलेत मी. तर अशा पद्धतीने इथं टक्स मारून घ्यायचे आपल्याला पाठीच्या ह्याला. तर बघा, मी टक्स मारून घेतलेत आता आणि पाठीची पट्टी पण मी जोडून घेतली. ती रेग्युलर आपण जोडतो तशीच जोडायचे. तर बघा, इथं प्रिन्सेस कटचा फक्त आकार वेगळा आहे, तीच तेवढा आपल्याला जोडून दाखवायचा आहे. बाकी सगळं आपलं आहे असंच जोडायचं आहे, बाही ते सगळंच. तर बघा, अशा पद्धतीनं प्रिन्सेस कटची कटोरी पुढच्या साईडवर अशी ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा, आपण खालच्या साईडला 1 इंच वाढवलेलं आहे क्रॉसमध्ये, तर ते अशा पद्धतीनं जुळतं. त्यामुळे इथं मी डबल टिप मारून घेतली. बघा, अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, पप किती छान येतो आहे. 40 साईजचा ब्लाऊज असूनसुद्धा बघा, असं प्रेस करून घ्यायचं आहे. जो भाग आपण जोडून घेतला आहे त्याला हे बघा, मार्जिन कटोरीच्या साईडला करून घ्यायचं आपल्याला आणि जोडून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आता मी अस्तरच्या पट्टी काढून घेणार आहे. तर पट्टीला जॉईंट येणार आहे, तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे. मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे अस्तर पण आपलं कमी उरतं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी पट्टी तयार करून घेणार आहे आणि ती पट्टी मी पुढच्या साईडला आपण दाबटीप मारून पण घ्यायची तिला आणि पुढच्या साईडला आपण पट्टी ही बघा, जिथं आपण आय करतो ना त्या साईडला हे पट्टी जोडायची. तर आपण अर्धा इंच खाली 1 इंच फोल्ड करतो तसं करायचंच नाही, डायरेक्ट पट्टी लावून घ्यायची आपल्याला, कारण खालून आपली पट्टी जाणार आहे दुसरी प्रिन्सेस कटची. तर अशा पद्धतीने बघा, मी आईची पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर तुम्हाला मी एकच भाग तयार करून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं करायची. बघा, इथं आईची पट्टी तयार झाली. तर ही बघा, अशा पद्धतीनं. तर पाठीचा भाग जो आहे ना आपला मुंड्यापासून खालीपर्यंत मोजून घ्यायचा आहे आणि जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं आपल्याला जोडायपुरतं ठेवून बाकीचं कट करून टाकायचं क्रॉसमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने क्रॉस कटिंग करून घ्यायचे. थोडंसं कपडा निघतो म्हणजे आपले दोन्ही पार्ट समान निघतात. बघा, अशा पद्धतीने खालच्या साईडला आपण पट्टी लावून घ्यायची. जिथं आपण भाग जोडलेला आहे की नाही तिथे एक मोठी चून टाकून घ्यायची आहे, की जेणेकरून ते आतल्या साईडला चांगल्या पद्धतीने फोल्ड व्हावं म्हणून. तर अशा पद्धतीने बघा, मी इथं 1 इंच कपडा ठेवून फोल्ड करून तिथं पट्टी जॉईंट करून घेतलेले. तर ती पट्टी बघा, ब्लाऊज सवास आणि पट्टी उलटी ठेवून जोडून घेतलेला आहे. तर वरून आपल्याला दाबटीप द्यायची, त्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि बघा, अशा पद्धतीला आतल्या साईडला आपण जशी गुंडीपट्टी करतो तशा पद्धतीनं आपण करून घ्यायची. तर बघा, इथं मी पूर्ण एक भाग तयार करून तुम्हाला दाखवला आहे. खाली पण पट्टी बसवली आहे, वर आईपट्टी पण बसवली आहे. तर मी अगोदरच इथं रेडी करून ठेवली होती गळपट्टी. आपल्याला बघा, क्रॉस कपड्यात काढून घ्यायची आणि बघा, अर्धा इंच फोल्ड करून ती बसवायची. जर तुम्हाला हातशिलाईची करायची असेल तर तुम्ही इथं एक दोन चून मारून घेऊ शकता आणि तुम्हाला जर हातशिलाई करायची नसेल, गोट मारायचा असेल तर तुम्ही चून घ्यायचीच नाही. त्या पद्धतीनं इथं पट्टी जोडून घ्यायची. तर बघा, इथं मला गोट करायचा आहे तर ते मी गोटच्या पद्धतीनंच पट्टी जोडून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला गोट करून घ्यायचा आहे. पुढच्या साईडला पाठीमागच्या साईडला आपण गळा पलटी केलेला आहे. तर तुम्ही इथं हातशिलाईची पट्टी पण करू शकता, दोन्ही पण करू शकता. तर मी इथं गोट मारून घेतलेला आहे. तर बघा, अशाच पद्धतीनं किती छान आपला आकार झालेला आहे करून. तर दुसऱ्या बाजूचे पण तुम्ही अशाच पद्धतीनं आकार जोडून घ्यायचा आहे आणि पट्टी पण जोडून घ्यायची आहे. तर बघा, दुसऱ्या बाजूचा पण मी बरोबर तयार केला आहे आणि बघा, व्यवस्थित पट्टीला पट्टी गळ्याला गळा व्यवस्थित आलेला आहे. तर बघा, हे साईडला ठेवून घेऊ आपण आता आणि शोल्डर जोडून घेऊ. तर कुठल्याला बसते ना सवासं ठेवून घ्यायचं आणि अगोदर थोडेसे अंतरावरती आपण टिप मारून घ्यायची शोल्डरला आणि राहिलेले धागेदोरे कट करून घ्यायचे. तर बघा, मी सवाशावर अगोदर टिप मारून घेतलेले दोन्ही साईडला पण. आणि बघा, आता उलटं करून मी तिथं अर्धा इंच टिप मारून घेणार आहे, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबलं तर आपला गळा पण व्यवस्थित बसतो आणि धागेदोरे पण निघत नाहीत, दिसायला फिनिशिंगमध्ये दिसतं. तर अशा पद्धतीनं बघा, मी शोल्डर
जोडून घेतलेला आहे. तर बघा आता हे दोन्ही पण भाग तयार झाले. तर आता आपण इथं कमरेतले भाग आहेत ते व्यवस्थित कटिंग झाले का, आपले जॉईंट झालं का हे बघायचं आहे, कारण आपल्याला कमी जास्त व्हायला नको म्हणून. तर बघा आता बाही घ्यायची. मी बाही पण अगोदर जोडून ठेवली होती, जसं आपण रेग्युलर जोडतो तशाच पद्धतीनं. तर बघा इथं मी 5.25 इंचावरती माझी बाहीची उंची आहे. तर तिथं खून करून अशा पद्धतीनं मध्यावरती शोल्डरवरती ठेवून जोडून घ्यायचं आपल्याला. जसे आपण बाकी ब्लाऊजला बाही जोडतो त्याच पद्धतीने ही पण बाही जोडायची. तर अशा पद्धतीने इथं बघा मी प्रिन्सेस कट ब्लाऊजला बाही जोडून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही डबल टिप मारून घ्यायची आहे. कुठल्याही बाहीला आपण डबलच टिप मारून घ्यायची आतून, की फिनिशिंग पण येते आणि मजबूती पण राहते. तर बघा इथं मी व्यवस्थित पद्धतीनं बाही इथं जोडून घेतलेले. तर आता बाहीचं माप टाकायचं आपल्याला. 7.5 कुठं येते बघायचं आणि त्याच्यानंतर 1.5 इंच तरी आपल्याला मार्जिन ठेवायचं. तर अशा साईडनं आपल्याला आतलं बाहीचं मार्जिन बाहीकडल्या बाजूला घ्यायचं आणि टिप मारून घ्यायचे. तर बघा इथं मी राहिलेला कपडा इथं थोडासा कट करून घ्यायचा आणि त्याला आता जो सव्वासा भाग होता तो उलटा करून घ्यायचा. तर बघा पहिली टिप आपली सव्वाशावरती मारलेली असते. तर अशा पद्धतीने इकडून बघा टिप मारून घ्यायची. आता आपल्याला जवळून एक नंतर एक टिप अंतरावरती मारून घ्यायची आणि नंतर त्याची फिटिंग आपल्याला टाकायची असते. तर आता इथं बघा मी फिटिंग टाकणार आहे. 2 टिपा मारून झाल्यानंतर मी तिसऱ्याला फायनल करणार किंवा अजून एखादी मारणार. तर इथं बघा मी 7.5 इंच माझी दंड घेर आहे आणि बघा 8.5 पावणे 9 माझा दंडाचा घेर आहे. तर तिथं मी टिप मारून घेतलेले. तर अशा पद्धतीनं बघा इथं तुम्ही आणखीन याच्यात 1-2 टिपा मारून घेऊ शकता. तर इथं बघा सरळ आलेला आहे भाग टिप मारून आणि दुसऱ्या भागाला पण तयार करून घ्यायचं आणि परत लेस लावायची आपल्याला. तर बघा कस्टमरने छोटीशी लेस लावायला सांगितली. ती लेस आपण ब्लाऊज तयार झाल्यानंतर सांगितले. तर मी कशा पद्धतीने लावणार आहे बघा. तर अशा पद्धतीने वरूनच आपल्याला लेस लावायची आहे. तर बघा इथं मी जवळून दाखवते तुम्हाला झूम करून. तर अशा पद्धतीने ही लेस अजिबात खेचायची नाही. एकदम लेस अशी लूज सोडून लावायची आपल्याला, कारण ती खालचा आकार मोठा असतो तो कवर करते. त्यामुळं आपण अजिबात लेस खेचायची नाही. अशा पद्धतीने बघा थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून टाकायचं आहे आणि ते फोल्ड करून इथं जोडून टाकायचं. तर अशा पद्धतीनं लेस लावणं तर एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही लेस लावून घ्यायची आणि साईडनं पण अजून खालच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची. तर बघा इथं माझा फायनली ब्लाऊज तयार झालेला आहे प्रिन्स कट. तर बघा 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर बघा अशा पद्धतीनं पप येतो आणि मी इथं ठेवून दाखवले तुम्हाला, तर उचलत नाही काय नाही. तर बघा पाठीमागचा पण गळा ह्या पद्धतीनं तयार केला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. तर बघा इथं माझे 24 इंच माझी कंबर आहे ब्लाऊजची, तर इथं दाखवली आहे. आणि बघा इथं माझं फिटिंगचा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा इथं 10 इंचावरती बरोबर आपली फिटिंग आलेली आहे. तर बघा इथं किती छान ब्लाऊज तयार झालेला आहे. चला तर मग जय हरी.